तिकडे इतर 5 आणि काँग्रेसचा देखील फिगर आपल्याला समोर बघायला मिळतोय. 10-11च्या आसपास काँग्रेसची आघाडी. या घडीचे अपडेट आहे त्यानुसार 158 कल आपल्या हाती आहेत. मोठी अपडेट या घडीची, समाधान सरवणकर पराभूत. या घडीची मोठी अपडेट, समाधान सरवणकर पराभूत. अखिल चित्रे, मी आत्ताच थोड्या वेळाआधी आपल्याला म्हणालेलो की ज्या प्रकारे आता वोटिंग पॅटर्न सुरू आहे, जे काय प्रकारे वोटिंग पॅटर्न दिसतंय त्या प्रकारे शिवसेना हे तुम्हाला शेवटी निकालात शिवसेना आणि मनसे हे शिवशक्तीची जी युती आहे हे तुम्हाला दिसणार की निकालात खूप पॉझिटिव्ह पद्धतीने मतदान झालेलं आहे मुंबईत, आणि ते तुम्हाला आता दिसतच आहे. ज्या प्रकारे समाधान सरवणकर सिटिंग नगरसेवक ह्याला एका आमच्या नवख्या उमेदवारांनी पाडलेलं आहे तिकडे, त्याच पद्धतीत मुंबईचं जे काय वोटिंग पॅटर्न आहे ते क्लिअर यातनं दिसून येत आहे. जेव्हा तुम्ही मला पहिल्यांदा विचारलेलं तेव्हा 30% डिफरन्स होता आमच्यात, म्हणजे सीट्समध्ये. आता जर तुम्ही पाहिलं तर 17% आलेलं आहे ते. तर हळूहळू ते अजून टक्केवारी बदलेल आणि तुम्हाला चित्र बदललेलं दिसेल. वोटिंग पॅटर्नचा मुद्दा अधोरेखित करताय. वोटिंग पॅटर्न इथे महत्वाचं वाटतोय का? समाधान सरवणकरांचा पराभव झाला. नाही, बघा, याचा अर्थ सरळ आहे की मराठी पट्ट्यामध्ये जो कोर मराठी, मी जे हे आधीपासून सांगत होतो की हे दोन बंधू एकत्र येण्याने जो एक इमोशनल कोशंट वाढला मराठी माणसांचा, तो या निकालातनं दिसतोय. दादरमध्ये समाधान सरवणकर जर पराभूत झाले असतील, म्हणजे झालेत, तुम्ही दाखवलंय, तर याचा अर्थ मराठी माणसांनी पूर्णपणे ठाकरेंवरती विश्वास दाखवला. तोच निकाल मी तुम्हाला सांगतो लालबाग परळमध्ये पण येईल. जिथे जिथे मराठी बहुल विभाग असेल तिथे तिथे अशाच पद्धतीचे निकाल तुम्हाला दिसतील असं मला वाटतं. आणि हा सभेचाच परिणाम आहे, जाहीर सभेचा नंतरच झालेला आहे. जाहीर हे आधी नसतं झालंय, हे निकाल आधी नसते आले. नाही, मला याच्यामध्ये असं म्हणायचं ना उदयजी, की जाहीर सभेचा तर परिणाम झालाच, राज ठाकरेंच्या भाषणाचा परिणाम झाला, आदित्य ठाकरेंचाही झाला, परंतु त्यांनी शाखांना भेटी दिल्या ना, ज्या इतर छोट्या छोट्या जाहीर सभा न घेण्याऐवजी, म्हणजे बोरिवलीत एक घेतली, अजून गुडे माटुंग्यात घेतली, दादरला घेतली, असं न करता एकच ठेवली आणि शाखांना दोन्ही भावांनी हे केला. ही जी स्ट्रॅटेजी, हा, केडर ऍक्टिव्हिटी. मनीषा गायंदेची प्रतिक्रिया. मनीषाजी, ह्या निकालाबद्दल आणि एकूणातच आपल्या परफॉर्मन्स बद्दल, खास करून या निकालाबद्दल. नाही, खास करून या निकालाबद्दल बोलायचं झालं, आपल्याला माहिती आहे की प्रभादेवी वरळी भागामध्ये त्यांचे 3 आमदार कामाला लागले होते आणि भावनिक आव्हान तर त्यांनी केलं. काही काही ठिकाणी चालेल, काही ठिकाणी नाहीच देखील चालणार, हे सत्य. अजून पुष्कळ निकाल यायचे बाकी आहेत. मला असं वाटतं की लोकांनी ठाकरे बंधू एकत्र येणं याला कुठेतरी भावनिक प्रतिसाद दिला आहे. आणि तिकडे पहिले महेश सावंत जे आत्ताचे आमदार आहेत ते तिकडे अगोदर त्यांची बऱ्यापैकी पकड असल्यामुळे कदाचित हा आपल्याला बघायला मिळतोय. पण पराभूत झाल्यात, लेटेस्ट अपडेट आहे. हो, तर ठीक आहे, आता हारजीत चालत राहील, परंतु पण घराणेशाहीला नाकारलं लोकांनी. मला तेच म्हणायचं होतं की जेव्हा आपण पहिल्यापासून म्हणतोय की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, तर मला असं वाटतं ही एक गोष्ट एस्टॅब्लिश होते की जिथे ते घराणेशाही आहे तिथे मला असं वाटतं वोटर्स नाकारतायत, आणि हे काही गुड साईन आहे माझ्या हिशोबाने. अमरावतीमध्ये पण तुम्हाला हेच म्हणायचं की अमरावतीमध्ये कलोती जी हरले, अमरावती घराणेशाही नव्हती, याचं वेगळं काहीतरी कारण असू शकतं. कारण ते अमरावतीमध्ये भाजपचा परफॉर्मन्स बाकी ठिकाणी थोडा व्यवस्थित दिसतो आहे. आणि मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचे सख्खे आतेभाऊ आहेत ते कलोती, तर ते हारताना दिसत आहेत. मग परिवारवादाचा मुद्दा उपस्थित करणारे आज परिवारवादाच्या मुद्द्यावरच पराभूत होतो असू शकतो, नाही असं नाही, पण नवी मुंबईतली मोठी अपडेट आहे. गणेश नाईकांची खेळी यशस्वी झाली आहे. भाजप 65 जागांवरती आघाडीवरती आहे. मिलिंद बल्लाळ आपल्या सोबत आहेत. म्हणजे नवी मुंबई सध्या तरी भाजपच्या बाजूने जाते असं चित्र दिसतंय. मला स्वतःला असं वाटतं की गणेश नाईकांचा जो एक इन्फ्लुएन्स आहे संपूर्ण नवीन मुंबईत, तर तो डेफिनेटली दिसणार होता, तो दिसायला लागलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की स्थानिक पातळीवरच्या निवडणुका ज्या असतात आणि गणेश नाईकांचा जो कनेक्ट आहे, जसं एकनाथ शिंदेचा ॲक्सेसिबिलिटी संपूर्ण ठाण्यामध्ये वगैरे आहे, तसं गणेश नाईकांचं ठाण्यातली सिच्युएशन असल्यामुळे त्यांना हे यश मिळतंय. आणि ॲक्सेसिबिलिटी जी आहे ना ती गणेश नाईकांची आहे. पुन्हा अनेक वर्षांपासून नवीन मुंबईच्या विकासाशी ते डायरेक्टली कनेक्टेड आहे. आपण कायद्यांची प्रतिक्रिया घेऊयात, कारण मुंबईमध्ये 3 नंबरचा पक्ष शिंदेची शिवसेना, आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा जादू चाललेली नाहीये शिवसेनेची आत्ताच्या कलानुसार. मला असं वाटतं की या ठिकाणी जे अतिशय वाईट पद्धतीने गणेश नाईकांनी ज्या पद्धतीची टीका आणि त्यांचं चालू होतं, परंतु ठीक आहे, शेवटी लोकांचा निर्णय असतो आणि योग्य वेळी याबद्दल उत्तर मिळेल. ठीक आहे, आपण निरंजन डावखरेंना एक प्रतिक्रिया घेऊया. टांगा पलटी होणार का? नाही, निश्चितपणे टांगापलटी कोणाचा म्हणा विचारताय तुम्ही? गणेश नाईकच म्हणाले होते ना, टांगा पलटी करू आणि घोडे गायब करू.
नाही याच्यामध्ये आधी घोडे निश्चितपणे फरार झाले नाईक बघा. साहेबांचा घोडे फरार होणार नाहीत ते बघा, टांगा पलटी त्याच्यामध्ये नाईक साहेबांचा